मुंबई के दहिसर पश्चिम वार्ड क्रमांक 1 में यूबीटी शिवसेना से उम्मीदवार फोरम परमार को समर्थन देने पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे पहुंचे और ललकार कर वार्ड क्रमांक 1 को जीतने की बात कही। उनका कहना है कि जो यूबीटी शिवसेना को छोड़कर बंदखोरी करके भागे हैं, उनको करारी हार देनी है। मुंबई महानगर पालिका में अपना ही महापौर बैठेगा, उसके लिए कमर कस लो और मैदान में उतर जाओ। इस कार्यक्रम में सैकड़ों की संख्या में यूबीटी शिवसेना के कार्यकर्ता मौजूद थे। फोरम परमार को प्रचार के दौरान भरपूर समर्थन मिल रहा है। वार्ड नंबर 1 यूबीटी शिवसेना की ही सीट थी और यूबीटी शिवसेना की ही रहेगा। जाहीर सभा घेतली तर किती गर्दी होईल, पण सर्वांना मी धन्यवाद देतोय की इकडे केवळ मशालीच पेटलेली नाहीये, तर मन सुद्धा पेटलेली आहेत। आणि मला एका गोष्टीचा अभिमान आणि समाधान आहे की शिवसेनेवरती एवढी संकट आली तरी सुद्धा तुम्ही तुमची सगळी एकजूट कायम ठेवलेली आहे। विनोद, तुम्ही आणि आपल्या सर्व शिवसैनिकांनी, हो ना, तुम्ही आणि तुमच्या सर्व सहकार्यांनी इथे जी काही कामं केली त्याचं एक समाधान या सर्वांच्या चेहऱ्यावरती दिसतंय। हा वॉर्ड हा आपल्या अभिषेकचा वॉर्ड, आणि अभिषेक म्हणजे नेहमी मला आठवतोय, घरी आला तर कधी बोलणार नाही, पण एक मंद स्मित त्याच्या चेहऱ्यावरती असायचं। पण काही माणसं अशी दुष्ट असतात की त्यांना लोकांचं सुख पाहवत नाही, आणि काही लोक म्हणजे जसं मी विनोदचा उल्लेख केला, अभिषेकचा उल्लेख केला, आणि तुम्ही सर्व शिवसैनिक हे असे आहात की तुम्हाला लोकांचं दुःख पाहवत नाही। तुम्ही त्यांच्या आयुष्यामध्ये एक 2-4 सुखाचे क्षण येण्यासाठी म्हणून धडपडत असता, आणि बाकीची आपल्या समोरची जी महायुती आहे ती मात्र एवढ्या नीचपणाने कारभार करते, पक्ष फोडते, घर फोडते। सगळ्या लोकांची विल्हेवाट लागली तरी चालेल, पण त्यांची सत्ता अबाधित राहिली पाहिजे। ही त्यांची हे त्यांचे मनसुबे ते चिरडून टाकण्यासाठी म्हणून मी इथे आलेलो आहे। आज सुद्धा आपली प्रेस कॉन्फरन्स झाली, आणि त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये मी सांगितलं की आपण जी कामं केलेली आहेत, मी तुम्हाला विचारतो, कोस्टल रोड कोणी केला? आपण केलं ना? अशी अनेक कामं आहेत। कोरोनामध्ये मुंबई मॉडेलचं जे कौतुक झालं, जगभर झालं, मला एक तरी शहर असं दाखवायचं भाजपच्या राज्यातलं की यांनी मुंबई मॉडेलची तुलना करून दाखवली। मुंबईमध्ये अनेक अमराठी सुद्धा आहेत, उत्तर भारतीय सुद्धा आहेत, पण त्या सर्वांना विचारतोय, जेव्हा कोरोनाच्या संकटामध्ये आपले सर्व उत्तर भारतीय गावी निघाले होते, त्यावेळेला अडवणूक केली होती, ट्रेन न देता ते अमित शहानी केली होती।
आपण जवळपास 6 ते 7 लाख या सर्व इतर भाषिकांचा जो काही त्यांचा जो एक प्रश्न होता तो सोडवला होता. म्हणजे हे देवेंद्र फडणवीसांना पाहवत नाहीये. ते आपल्या केलेल्या कामावरती एकतर बोळा फिरवत आहेत किंवा त्याचं श्रेय लाटतायत. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं, अरे आम्ही तर ही कामं केली आहेत त्याचं श्रेय घेण्यापेक्षा मोदीजींनी जो कैलास पर्वत बांधलेला आहे त्याचं श्रेय घ्या ना. स्वर्गातनं गंगा कोणी आणली? मोदीजींनी आणली. कैलास पर्वत कोणी बांधला? मोदीजींनी बांधला. अरबी समुद्र कोणी निर्माण केला? मोदीजींनी केला. मग आज त्यांनी मला काहीतरी एक नाव ठेवले. मग ठीक आहे, देवेंद्र फडणवीसांना तुम्ही काय म्हणता? जोरात बोला. हे जनता म्हणते, मी नाही म्हणत. जनता तुम्हाला म्हणते. म्हणजे तुम्ही मला नावं ठेवताय, पण जनतेने तुम्हाला ठेवलेलं नाव जरा जोरात बोला. हे त्यांच्यापर्यंत पोचवा. का म्हणते तुम्हाला जनता? याचं कारण खोटं बोलताय. बरोबर आहे, खोटं बोल, पण रेटून बोल आणि काही कर. म्हणजे एकमेकांमध्ये भांडणं लावायची पण गादी उभवायची. आता तर हद्द झाली. आता मुंबई गिळायला निघालेले आहेत. उमेदवार मत चोरतायत, उमेदवार चोरतायत, पक्ष चोरतायत, निशाणी चोरतायत, घरं फोडतायत. किती पापांची यादी. म्हणजे एका बाजूला आपण केलेल्या कामांची यादी आहे आणि दुसऱ्या बाजूला यांनी केलेल्या पापांची यादी आहे. आणि हाच प्रश्न आहे जनतेला विचारायचं, तुम्ही केलेल्या कामाला मत देणार का केलेल्या पापाला मत देणार? विषय स्वच्छ आहे. जी कामं केलेत आपण त्याची पुस्तिका आपण दिलेली आहे. कोरोना काळामध्ये जे काम केलं, म्हणजे एका गोष्टीचं समाधान आहे मला की तेव्हा चीनचं एक कौतुक झालं होतं की 15 दिवसात त्यांनी फील्ड हॉस्पिटल उभं केलं आणि आपल्या मुंबईने 18 दिवसात तसंच तोडीस तोड फील्ड हॉस्पिटल उभं करून दाखवलं. चाचणी केंद्र सुद्धा संपूर्ण राज्यात फक्त 2 होती, ती आपण 650च्या वरती नेऊन दाखवली होती. वॅक्सिनेशन मध्ये आपला नंबर 1 होता. आणि खास करून मला देवेंद्र फडणवीसांना विचारायचंय की इथे महाराष्ट्रामध्ये एक सुद्धा रुग्ण उपचाराविना आम्ही त्याचा प्राण गमावू दिला नव्हता. उपचार हे झालेच, पण अनेक लोक हे बरे होऊन घरी गेलेले आहेत. तुम्ही जर का हिंदू मुस्लिम आणि मराठी अमराठी करणार असतील हे भाजपवाले, तर गंगेमध्ये जी प्रेत वाहिली होती ती हिंदूंची होती की नव्हती? आणि म्हणून मला जास्त आता बोलायचं नाहीये, कारण 10 पण वाजत आलेले आहेत. आपल्याला सर्वांना एक जबाबदारी देऊन जातोय. पार पाडणार? आपले उमेदवार कोण? आणि निशाणी काय? आजचे उमेदवार आहेत त्याला उद्या नगरसेविका बनवून तुम्हाला पाठवण्याची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतोय. सर्वांना शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ते माननीय उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली आपण ह्या पाण्याच्या लाईन टाकू शकलो आणि म्हणून उद्धवजींचं मी अभिनंदन करतो. गणपत पाटील आपण लाईट दिली, पाणी दिले, शौचालय दिले. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पक्की घरं देऊ असं आश्वासन आपल्याला देतो. ये गणपत पाटिल नगर, ये जो अनधिकृत झोपड़पट्टी करके सरकारी नोंद थी, लेकिन मैं 2012 में MLA बन गया तो इनको मैं छप्पर पूरा कायम कर दिया. 12 से एक भी झोपड़पट्टी तोड़ने नहीं दी. ये लोगों को सुविधा दी, पानी दिया, शौचालय बांधे, लाइट दी, रेशनिंग कार्ड दिया, आधार कार्ड दिया, पैन कार्ड दिया, सब सुविधा उनको मिली. और आज मेरी खुशी है कि जो DP प्लान 2034 जो शुरू हुआ इसमें का CRZ और ND रोड निकल के ये स्पेशल जोन हुआ है. ये स्पेशल जोन में हम झोपड़पट्टी सुधार कर सकते हैं. थोड़ी कानून में थोड़ा अदला बदल करना पड़ेगा, वो जरूर करके ये गणपत पाटिल नगर को SRA बनाऊंगा. चुनाव से पहले कुछ लगभग 1000 घरों को नोटिस आया हुआ है डिमोलेशन करने का. 1000 घरों को नोटिस आया और पहले मालिक आया है. मुझे मालूम है, मैं रोज इधर आता हूँ.
तो ऐसा कोई नोटिस नहीं आया। और यहाँ की 1 नंबर की जनता को क्या मैसेज देंगे? जनता को यही मैसेज देंगे जो विश्वास हमारे ऊपर रखा है। हमारे दिवंगत मेरा लड़का अभिषेक गोसालकर, उसने और उनका घर का रिलेशन है, हमारा भी घर का रिलेशन है। और ये जो चुनाव आएंगे चुनाव जाएंगे, लेकिन हम 2 चीज़ें जनता से चाहता हूँ। जो आप लोगों ने प्रेम हमें दिया, एक बार नहीं 3 बार दिया। अभिषेक को चुन के दिया, अभिषेक को बहू को चुन के दिया, मुझे भी चुन के दिया, अभी परमार को आपको चुन के देना है। और ये रिश्ता है वो आगे बढ़ाना है। थैंक यू। आज उद्धव जी आए थे आपके कार्यालय का उद्घाटन करके गए। मैं बहुत खुश हूँ कि वो यहाँ पे आए, लोगों को उन्होंने प्रेरणा दी। और मैं लोगों से भी यही कहूँगी कि जो विश्वास आपने अब तक बना के रखा है वो आगे भी हम पर बनाए रखें। गोसालकर साहब के नेतृत्व में जो भी मुझसे काम बनेगा, जो भी मुझे दिया जाएगा जवाबदारी, तो मैं बखूबी पूरी करूँगी, यही मेरी आशा है। जनता वार्ड नंबर 1 की जो उनको क्या मैसेज देंगे चुनाव को लेकर, क्योंकि आप गली गली जा रहे हैं तो किस तरह का प्रशासन? मैं जनता को यही कहूँगी कि जो विश्वास आपने रखा है 13 साल तक, वो आगे भी बरकरार रखे और हम पर भी वही विश्वास रखे। जो भी छोटे मोटे काम बाकी रह गए हैं वो सब हम पूरा करेंगे और सर के नेतृत्व में, गोसालकर साहब के नेतृत्व में वो आगे हम कंप्लीट करेंगे, ये मेरी आशा है। 15 तारीख को आप क्या संदेश देना चाहेंगे कि किसको वोट करना चाहिए? 15 तारीख में ऐसा कुछ अभी फ़िलहाल तो बोलूँगी नहीं किसको वोट करना चाहिए। मैं लोगों को यही कहूँगी कि सोच समझ कर वोट करें। जो भी फेक अपील कर रहे हैं कि मुझे वोट करो, मैंने काम किया है, उसने नहीं किया है, आप सोचना, ज़रूर सोचना क्या काम इतने 13 सालों में हुआ है और उन्हीं के बदौलत आप मुझे वोट कीजिए या जो भी आपको लगे उसको वोट कीजिएगा।